प्रचंड अशा पद्धतीचा लोकभावना संपूर्ण देशवासियांच्या एका मुक्या जनावरानं कशा पद्धतीनं संपूर्ण राष्ट्राला एकत्र केलंय, संपूर्ण राज्याला एकत्र केलंय, याचं एक मूर्तिमंत उदाहरण ह्या आमच्या असणाऱ्या महादेवीच्या निमित्तानं तयार होतंय। त्या लोकभावनेचा आदर राखत वंतारा प्रशासन सुद्धा इथपर्यंत या ठिकाणी आलं, कोल्हापूरला आलं। सन्मान्य मठाचे, नांदी मठाचे मठाधीश महाराजांच्या बरोबर त्यांनी समन्वयानं त्या ठिकाणी चर्चा केली आणि दोघांच्या वतीनं पॉझिटिव्ह पावलं टाकण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात झालेली आहे। निश्चितच ही न्यायालयीन बाब असल्यामुळे पेटाच्या तक्रारीवरनं हा हत्ती सुप्रीम कोर्टानं वंताराकडे सुपूर्द करण्यात आलाय। म्हणजेच काय, वंतारानं त्याची मागणी केली नव्हती, पण पेटानं सुचवलं की हा हत्ती आपण वंताराकडे सुपूर्द करा। त्यामुळं आता ह्या परिस्थितीमध्ये यामध्ये हाय पॉवर कमिटी एक असते की जी हाय पॉवर कमिटी समोर हा सगळा निर्णय होऊन सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये त्याची सुनावणी होत असते आणि ह्या सगळ्या प्रोसिडिंग्स किंवा ज्या रुलिंग्स आहेत ते आता सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सुप्रीम कोर्टानं तशा पद्धतीचा निर्णय दिलाय। दोन आता मार्ग आहेत, एक तर रिव्ह्यू पिटिशन दाखल करणे आणि रिव्ह्यू पिटिशनमध्ये दोन्ही बाजू परत एकदा त्याच्यावर रिव्हिजन करणे। आत्ता जर बघितलं तर सुप्रीम कोर्टामध्ये पेटा अधिक मठ एवढ्याच पार्ट्या आहेत, त्यामध्ये वनतारा ही पार्टीच नाही आहे। आणि जर वनतारानं आत्ताच या ठिकाणी त्याच्या बाबतीतली काही भूमिका घ्यायची झाली तर तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट व्हायला नको, याचीही खबरदारी त्या ठिकाणी घ्यावी लागेल। त्यामुळे महाराजांशी त्यांचा सगळा डायलॉग त्या बाबतीतला त्या ठिकाणी झालेला आहे। आम्ही लोकप्रतिनिधी सगळ्या कुठल्याही पक्षाचे असू, सगळ्यांनी एकजीव होऊन याच्या पाठीमागं हा हत्ती आमच्या गावी परत यायला पाहिजे हीच आमची या ठिकाणी भावना आहे। आणि त्यामुळे वंतारा प्रशासन नुसतं पॉझिटिव्ह आहे म्हणून चालणार नाही, तर त्यांनी प्रत्यक्षात तशी पद्धतीची कृती केली पाहिजे, तशा पद्धतीचे एफर्ट्स त्या ठिकाणी दिसले पाहिजेत। आणि पहिलं पाऊल त्यांनी कालचं एक प्रेस रिलीज त्याच्या बाबतीतली दिली। मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर केंद्र शासनामध्ये असणारे सर्व प्रतिनिधी मंडळ या विषयाला अतिशय पॉझिटिव्हली घेतील आणि एका या ठिकाणी मुक्या जनावराची ज्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व लोकभावना त्याच्या पाठीशी जोडलेली आहे त्या महादेवीला परत आणण्याचा हा जो या ठिकाणी लढा उभा राहिला आहे त्याला या ठिकाणी यश येईल आणि हत्ती परत एकदा नांदणी गावामध्ये परत येईल असा मला या ठिकाणी विश्वास आहे। तुम्ही म्हणताय की एकजुटीनं हा लढा देणं गरजेचं आहे। आज कोल्हापूरमधून पदयात्रा होती, या पदयात्रेमध्ये मात्र महाराष्ट्राचे मुद्दे इतके दिसत नाही। एकंदरीत महादेवीसाठी हा लढा चालू आहे, त्यासाठीच पदयात्रा काढली। महादेवीचा लढा आहे आणि परवा जर आपण पाहिला असेल तर महाराजांच्या समोर सर्व पक्षीय नेते एकत्रपणे त्यांनी या ठिकाणी कटिबद्ध या कामासाठी राहिलेले आहे। आता कुणी पत्र तयार करतं, पत्र गोळा करतं, कुणी पदयात्रा काढतं, कुणी संसदीय लोकशाहीमध्ये आम्ही संसदेमध्ये मांडतो, आम्ही वंताराशी चर्चा करून थेट वंताराला इथंपर्यंत आणायचा प्रत्येक जण आपापल्या परीनं काही ना काहीतरी प्रयत्न करतो आणि प्रत्येकाचा वाटा त्यामध्ये योगदान या ठिकाणी असलंच पाहिजे। यामध्ये आम्ही कुणीही राजकारण पाहत नाही। हत्ती घरी येणं, परत येणं, नांदणी गावी परत येणं याच्यासाठीचा हा लढा आहे। त्याच्यामुळे मार्ग वेगवेगळे असतील पण आमचं उद्दिष्ट एक आहे। निश्चितच आमच्या सगळ्यांच्या समन्वयानं उद्याच्या काळामध्ये ज्यावेळी वंतारा अधिक पेटा आणि महाराज यांच्यामध्ये या ठिकाणी काय डायलॉग होतो का आणि सुप्रीम कोर्टाच्या डिरेक्शन्समध्ये एखादी कोर्ट ऑर्डर असेल तर त्या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये चौकटीमध्ये राहूनच आपल्याला काम करावं लागतं। त्यामुळे त्या चौकटीला न बाधित करता मध्यमार्ग कसा काढायचा याच्या बाबतीत प्रशासनाबरोबर त्यांची चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे। निश्चितच दोन्ही बाजूचे वकील रिव्ह्यूसाठी असेल किंवा मग हाय पॉवर कमिटी समोर या ठिकाणी मागणी करण्यासाठी असेल। आता एक पर्याय कालच्या बोलण्यात समोर आलाय की हाय पॉवर कमिटीनं परत तो हत्ती परत देण्यासाठी शिफारस करावी। एकदा हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात निर्णय झाल्यानंतर त्याच्यावर कशा पद्धतीनं काम करता येईल ही पाहणं गरजेचं आहे। त्यामुळं आता ह्या सगळ्या शक्यता तपासण्याचं काम दोन्ही बाजूच्या वकील मंडळींच्याकडनं त्या ठिकाणी सुरू आहे। महाराजांची असणारी मठाची जी या ठिकाणी वकिलांची टीम आहे आणि त्याचबरोबर पेटाची जी टीम आहे यांचं या ठिकाणी जे पूर्वी कॉन्व्हर्सेशन झालंय आणि आता कॉमन अजेंडा कसा या ठिकाणी करायचा याच्या बाबतीत आउटसाइड द कोर्ट सेटलमेंट आता करण्याची परिस्थिती कधी असती की ज्यावेळी केस चालू असती। आता ह्या केसची ऑर्डर झालेली आहे, त्यामुळे आता रिव्ह्यू मध्ये काय मदत होते का आणि रिव्ह्यू मधनं काय या ठिकाणी पहिल्यांदा मार्ग निघतो का, हा पहिला प्रयत्न। आणि दुसरा प्रयत्न, जर समजा रिव्ह्यू मध्ये त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम आला तर त्याच्यानंतरची जी पुढची लढाई आहे ती त्यामध्ये या ठिकाणी हाय पॉवर कमिटीकडे ते अधिकारी येतील। त्यावेळी वनताराच्याकडे असणारा हत्ती हाय पॉवर कमिटीकडे त्यांनी जर सांगितलं की आम्ही
अशाच पद्धतीचं एन्क्लोजर जे या ठिकाणी हत्तीसाठी तिथं त्याला आरोग्याची सुविधा असतील ते नांदणी गाव उभ्या करू देत, आमची त्याला हरकत नाही. ज्या पद्धतीनं तिथं तुम्ही सुविधा देणार आहे त्या हत्तीला तिथंच सांगू, पण आमच्या गावामध्ये तुमच्या यंत्रणेमार्फत जर केलं, आजूबाजूचे सुद्धा जरी हत्ती आमच्या मठाचे जे आहेत ते सगळे एकत्रपणे त्याचं एन्क्लोजर केलं आणि मग आमच्याकडे सांगोपन झालं तर निश्चितपणे आमच्या डोळ्यासमोर आमच्या गावामध्ये या ठिकाणी आमचा हत्ती राहील. आणि त्याचबरोबर वंताराला सुद्धा कुठली अडचण असा मध्यमार्ग काही काढता येतोय का याच्याही बाबतीत त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. उद्देश एकच आहे, त्या मुक्या जनावरांची तब्येत व्यवस्थित राहिली पाहिजे, त्याचे हाल होता कामा नये, त्याची काळजी सगळ्यांनीच या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लोकभावनेला कुठं ठेस लागता कामा नाही. जे धार्मिक अधिष्ठान आहेत, ज्या पद्धतीनं परंपरेनं आपल्याकडे ही सगळी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला सुद्धा कुठं खिंडार पडता कामा नये. याचा समन्वय आणि बॅलन्स राखतच आपल्याला हा मार्ग काढावा लागेल. म्हणून आजची जी परिस्थिती आहे ही समंजस्यानं, समन्वयानं आणि अतिशय शांततेनं या ठिकाणी आपल्याला करावं लागेल. कारण सुप्रीम कोर्टाचा आदेश आला, शासन सुद्धा अतिशय वेगळ्या पद्धतीने त्याला पॉझिटिव्हलीच हाताळायला लागेल आणि त्यामधनं मार्ग काढत त्या ठिकाणी पुढे जावं लागेल. सर्किट बेंच कोल्हापूरला मंजूर झालेला आहे, कशा पद्धतीचा फायदा आहे तो कोल्हापूर जिल्ह्याचं मनापासून अभिनंदन करेन की इतक्या वर्षाचा 40 वर्षाच्या लढ्याला या ठिकाणी यश आलेलं आहे. आणि खरं या ठिकाणी ह्या सगळ्या लोकांच्या भावनेला सर्वोच्च न्यायालयानं मान दिला. आज गवई साहेब तिथं आहेत. शाहू महाराजांच्या काळामध्ये असणारा हा कोल्हापूर जिल्हा जो शैक्षणिक दृष्ट्या पुढाकार घेतलेला होता, न्यायनिवाडा करण्यासाठी सुद्धा शाहू महाराजांचं नाव या ठिकाणी घेतलं जातं. आज मला आपल्याला सांगायला मला मनापासून आनंद होतो की शिवाजी युनिव्हर्सिटी नंतर जर सर्वात मोठं पाऊल जर या ठिकाणी जिल्ह्यासाठी काही पडलं असेल तर ते खऱ्या अर्थानं आजचं हे सर्किट बेंच आहे, ज्याच्यामुळं 5-6 जिल्ह्यांचं सेंटर आपला कोल्हापूर जिल्हा न्यायनिवाड्याच्या बाबतीत त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणूनच उद्याच्या काळामध्ये याचं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा रूपांतर होणार. कारण पक्षकार वेगवेगळ्या ठिकाणून येणार, जजेसच्या असणाऱ्या वाहतुकीच्या अडचणी कुठं त्या ठिकाणी होऊ नये, कमिशनरेट या ठिकाणी होणार. त्याच्याबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरल चेंज होण्यासाठी म्हणून एक व्याप्ती कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला सुद्धा या निमित्तानं या ठिकाणी मिळत असते. आज कोल्हापूर जिल्ह्याच्या या निमित्तानं दर्जा वाढ झालेला आहे. नुसतीच महानगरपालिका नाही तर इथे सर्किट बेंच आहे, इथे शिवाजी युनिव्हर्सिटी आहे आणि यामध्ये खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्हा आता सेंटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस अशा पद्धतीनं त्याचं या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचं एक वेगळा रुपडं येत आहे. आणि आम्हा सर्वांच्यासाठी हा खऱ्या अर्थानं एक अभिमानाचा आणि कौतुकाचा क्षण आहे. माझे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च पदाशी त्या ठिकाणी डायलॉग केला होता, त्यांच्याशी बोलणंही झालं होतं. आज देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचाही डायलॉग या बाबतीतला या ठिकाणी झाला, अजितदादांचा झाला. आणि ह्या सगळ्यांच्या समन्वयानं आज शासन अधिक या ठिकाणी खरं तर हे गवई साहेबांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशांनी ज्या पद्धतीनं कोल्हापूरला न्याय देण्याचं काम केलंय त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे ऋणी आहोत आणि त्यांचे आभारही या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. एकीकडं विकास कामं कोल्हापुरात होत असताना अनेक प्रकल्पावरून कोल्हापूरमध्ये 2 प्रवाहाची लोक भूमिका मांडताना दिसतात. प्रत्येक कामाला विकासात थोडा अशीच समीकरण राज्य पातळीवर कोल्हापूरच्या बाबतीत होते. नेमकं एकूणच काय चित्र आहे? कारण एका प्रकल्प जरी आला तर त्याला विरोध करायचा आणि एक वातावरण जे आहे ते दूषित करायचं, हीच प्रतिमा कुठंतरी कोल्हापूरकरची होते. उदाहरणार्थ शक्तीपीठ म्हणा, आपण कुठल्याही मताला 2 मतं असणं शक्य आहे. म्हणजे एखादं मत एखाद्याला पाहिजे असतं, एखाद्याला नको असतं. पण आपल्याला सर्वांगीण विकासाचं धोरण आखणं अत्यंत गरजेचं असतं. पॉझिटिव्ह माइंडसेटनं कोल्हापूर जिल्हा हे एक युनिट म्हणून प्रत्येक ह्याच्या गरजा लक्षात घेऊन त्यावेळी त्या ठिकाणी त्याचे रिप्रिकेशन्स असले पाहिजेत. सामान्य माणसाला जे अभिप्रेत आहे उद्या त्याच्या भविष्यासाठी जे गरजेचं आहे, आजची गरज आणि पुढची गरज ह्या दोन्हीचा समन्वय त्या ठिकाणी लागणं गरजेचं आहे. फ्लोटिंग पॉप्युलेशन असणारी वाढणारी लोकसंख्या असेल, विस्तृत होणारा जिल्हा असेल, आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व बाजूचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्यावेळी सबळ होईल त्यावेळी त्याला बाहेरनं सुद्धा मदत होण्यामध्ये या ठिकाणी हे होत असते. इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट व्हायची असेल तर त्याला मदत होत असते. आणि इन्फ्रास्ट्रक्चर, कनेक्टिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी त्याला एकमेकात इंटरलिंक्ड आहेत. त्यामुळं शाहू महाराजांनी जे 100 वर्षापूर्वी करून ठेवलं त्याची फळं आजही कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी अनुभवतोय. कारण त्यांनी अहेड ऑफ टाइम्स काम करून ठेवलं. आजही त्यांचं नाव प्रत्येकाच्या जिभेवर एवढ्यासाठीच आहे की दूरदृष्टी असणारा लोकराजा की ज्यांनी सोशल इंजिनिअरिंग पासून ते खऱ्या अर्थाने इन्फ्रास्ट्रक्चरल चेंज पर्यंत या सगळ्या पॅरामीटर्सवर आपलं राज्य सर्वात पुढच्या टप्प्यावर कसं राहील याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आमच्या सर्वांची ही सांघिक जबाबदारी आहे की पुढच्या 100 वर्षामध्ये कोल्हापूर जिल्हा हा पॉयनियर कसा राहील याच्यासाठी जे शाहू महाराजांनी आम्हाला आदर्श घालून दिलाय त्याची वाटचाल कुठं खंडित होता कामा नये. कोल्हापूर जिल्हा हा दरडोही उत्पन्नामध्ये एक काळ
देशामध्ये 2 नंबरचा जिल्हा म्हणून या ठिकाणी पंजाबच्या चंदीगड नंतर त्या ठिकाणी नावाजला जायचा. आज आपण कुठंतरी मागं पडलेल्याची जी भावना लोकभावना या ठिकाणी तयार होते त्याला आता ऍक्सेलरेट करण्याची गरज आहे आणि खंडपीठासारख्या निर्णयामुळे खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणे पॉझिटिव्ह भावना तयार होते. शक्तीपीठ महामार्गाबद्दल देखील वाढता विरोध होताना दिसते. आपली भूमिका नेमकी काय? मी मगाशी आता सांगितलं त्या पद्धतीनं 2 मतप्रवाह त्याच्या बाबतीतले आहेत. निश्चितच एक बाजू येस म्हणते, एक बाजू नो म्हणते. मी आता त्याचा या ठिकाणी अंदाज घेतल्यानंतर निश्चितच त्याच्यावर वाच्यता येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी करेन. दोन्ही बाजूनं काही प्रोज अँड कॉन्स आहेत, काही प्लस म्हणणारी लोक आहेत, काही मायनस लोक म्हणणारे आहेत. पण त्याच्यामधला जे असणारा दुवा काढता येईल, मध्यदुवा जो पद्धतीनं काढता येईल तसा मध्यमार्ग काढण्याचा प्रयत्न माझा त्या ठिकाणी राहील की जेणेकरून विकास कुठं थांबू नये आणि त्याचबरोबर लोकभावनेला सुद्धा म्हणजे शेतकऱ्यांची जी अडचण या ठिकाणी होणार आहे तर त्यातनं कसा समन्वयानं मार्ग काढता येईल याच्यावर आम्ही या ठिकाणी काम करतोय. कुठला मार्ग अवलंबायचा हे त्या परिस्थितीमध्ये आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी एकत्रपणे समन्वयानं आणि राज्य शासन या बाबतीत सकारात्मक आहे त्याच्यामधनं या ठिकाणी पॉझिटिव्ह मार्ग निघेल. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी म्हणून जे करायला लागेल कुठल्याही क्षेत्रामध्ये ते करण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. शक्तीपीठ महामार्गापासूनच कोल्हापूरची हद्दवाढ होणं गरजेचं आहे. सर्किट बेंच झालंय त्यामुळे कोल्हापूर शहराचा कायापालट होण्याचा अतिशय महत्वाचा आहे. मात्र याच हद्दवाढीला विरोध देखील होतोय आणि समोरच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्याचबरोबर निर्णय देखील झालेला आहे हद्दवाढ करण्यासाठी 8 गाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव देण्याचं सांगितलं आहे. कसं ह्याच कारवाई चालू आहे आणि काय या बाबतीतली सुद्धा चर्चा राज्य शासनाच्या स्तरावर त्या ठिकाणी झाली आणि राज्य शासन किंबहुना शहर नैसर्गिकरित्या वाढत राहणार आहे. कुठलंही शहर त्याच्याबद्दल कुणाचं दुमत नाही. पण ज्या ग्रामीण भागातली गावं तुम्ही त्यामध्ये घेताय त्या गावांना तुम्ही काय इन्फ्रास्ट्रक्चरल चेंज देणार आहात हेही आपल्याला कमिटमेंट ज्यावेळी आपण देतो ते फॉलो झालं पाहिजे. मग याच्याच अनुषंगिक प्राधिकरण झालं होतं आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट होणं हे अपेक्षित होतं. पण दुर्दैवानं त्या पद्धतीचं डेव्हलपमेंट ग्रामीण भागामध्ये झालेलं दिसत नसल्यामुळे ग्रामीण भागाचं खऱ्या अर्थानं काय होणार या बाबतीतलं शंकेचं जे हे आहे साधन आहे ते यामुळेच त्या ठिकाणी तयार झालंय. निश्चितच जर शासन लोकप्रतिनिधी अधिक त्या ग्रामस्थांना तुम्ही विश्वासात घेतलं आणि त्या बाजूनं या ठिकाणी दोघांचा डायलॉग घडवून आणला पॉझिटिव्ह जर तुम्ही एनर्जी तयार करायची झाली तर तिथं रिझल्ट दाखवावे लागतील आणि जर रिझल्ट असतील तर लोक पॉझिटिव्ह होतील. जर तुम्ही त्यामधलं काहीच दिसत नसेल तर निश्चितपणे अनास्था एखाद्या व्यवसायामध्ये तयार होते आणि भीतीचं वातावरण तयार होतं की आपलं नेमकं त्यातनं काय या ठिकाणी फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे. तर त्याची क्लॅरिटी एकदा लोकांच्या मध्ये आली. शासनानं सुद्धा प्रशासनानं या बाबतीतली क्लॅरिटी हळूहळू त्या ठिकाणी आणणं गरजेचं आहे आणि जी 8 गावं त्यामध्ये घेण्याचा नियोजन त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्या 8 गावांना विश्वासात घेऊनच हा पद्धतीचा निर्णय होणं गरजेचं आहे. कारण ग्रामीण आणि शहर काय आता माणसं एकमेकाच्या